कर्जत येथील कृषी अधिकारी कार्यालय सुसज्ज आहे, ज्यामध्ये 40-50 कर्मचाऱ्यांसाठी प्रशस्त सभागृह आहे। कार्यालयात प्रत्येक विभागाला स्वतंत्र कक्ष असल्यामुळे शांतता राखली जाते। सर्व काही सुविधा असून देखील हे कार्यालय नवीन शासकीय इमारतीत स्थलांतरित करण्यात येणार आहे। या उलट श्रीगोंदा कृषी अधिकारी केंद्रात कर्मचाऱ्यांना लहानशा गोडाऊनमध्ये काम करावे लागते। छताला भगदड असून पावसाळ्यात पाणी गळती होते, त्यामुळे इमारतीची स्थिती अत्यंत खराब आहे। या कार्यालयासाठी नवीन इमारत उभारण्यासाठी आतापर्यंत काहीही हालचाली झाल्या नाही। जामखेडमध्ये नुकतेच शासकीय अभ्यासिकेचे उद्घाटन झाले, ज्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी हक्काची जागा उपलब्ध झाली। या उलट श्रीगोंदा येथील शासकीय अभ्यासिका वर्षापासून प्रलंबित आहे, त्यावर कोट्यावधी रुपये खर्च झाले आहेत। तालुक्याचे लोकप्रतिनिधी नेहमी स्वप्ने दाखवतात, पण ती प्रत्यक्षात उतरू शकली नाहीत। आज ही अभ्यासिका खंडर बनली आहे। जामखेडमधील पोलीस वसाहत कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबासाठी विचारपूर्वक बांधलेली आहे। येथे उत्तम पार्किंग, सुसूत्र संरचना आणि आवश्यक सुविधांची पूर्तता करण्यात आली आहे, ज्यामुळे पोलीस कर्मचारी आरामदायी जीवन जगतात। या उलट श्रीगोंद्याचे पोलीस वसाहत जीर्ण अवस्थेत आहे। परिसरात कचरा आणि वाढलेली झाडे झुडपे दिसतात। पोलीस वसाहतीसाठी नव्या सुसज्ज इमारती होणे गरजेचे आहे। कर्जत आणि जामखेडमधील रस्त्यांची स्थिती चांगली आहे, त्यामुळे स्थानिक नागरिकांना प्रवास करत असताना त्रास होत नाही। रस्त्यांची डागडुजी नियोजनबद्ध पद्धतीने केलेली आहे। डिव्हायडर्स प्रभावीपणे रचलेले आहेत। ग्रामीण रस्तेही खड्डेमुक्त असल्याने प्रवास सुखद आणि वेगवान होतो। या उलट श्रीगोंद्यातील रस्ते अत्यंत खराब आहेत। खड्डे बुजवण्यासाठी कोणतीही पावले उचलली जात नाहीत। अनावश्यक गॅप असलेल्या डिव्हायडर्समुळे रस्त्यांची स्थिती बिकट झाली आहे, त्यामुळे नागरिकांना कमी अंतर कापण्यासाठीही दुप्पट वेळ घालवावा लागतो। या व्हिडिओद्वारे आपण कर्जत आणि जामखेड तालुक्यातील कामे पाहिली। तेथील नव्या आमदारांनी शहराला विकासाची दिशा दिली, तर श्रीगोंद्यातील आजवरच्या लोकप्रतिनिधींनी सत्तेत असूनही विकासाची कोणतीही कामे केलेली नाहीत। आपल्या लोकप्रतिनिधींनी केवळ टक्केवारीचा विचार केलाय, शहराच्या विकासाचा विचार त्यांनी कधीच केला नाही। पण आता वेळ आली आहे या नाकर्त्या नेत्यांना बाजूला सारून श्रीगोंदा नगरचं नेतृत्व योग्य व्यक्तीच्या हाती देण्याची, घनश्याम अण्णा शेलार यांच्यासोबत ठामपणे उभं राहण्याची।